इतिहासाच्या पानावर व्यंकोच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे आपले राजे आपला आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या सोहळ्याला आपण सुरुवात करूया. आजच्या या सोहळ्याचं औचित्य म्हणजे पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर शिवभक्तांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. इसवी सन 1695 पासून छत्रपती राजाराम महाराजांनी हा पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा या शिवमंदिरात सुरू केला. त्या शिवराजेश्वर मंदिरात गेल्या 330 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. या शिवजन्मोत्सवाचा हा वारसा जपण्यासाठी, तो संवर्धित करण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा नेण्यासाठी आज आपण सर्वजण, सर्व शिवभक्त आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित आहोत. 84 बंदरी ऐसा जागा नाही असे गौरवोद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या जागेबद्दल काढले, ही जागा, ही पवित्र भूमी, त्या जागेत आज आपण उपस्थित आहोत, त्या मंदिरात आपण उपस्थित आहोत. ही खरोखरच आपली जन्मोजन्मीची पुण्याई म्हणावी लागेल. तेव्हा उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व स्वयंसेवकांचं, शिवभक्तांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ संचालक डॉक्टर अरविंद कुलकर्णी हे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. हे स्वागत करण्याची विनंती माननीय शिवराजेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री सयाजी सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन कुलकर्णी सरांचं स्वागत करायचं. संघाचे जिल्हा संघचालक डॉक्टर अरविंद कुलकर्णी यांचा आपण इथे स्वागत करतो. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून कोकण प्रांत संघ संयोजक माननीय श्री अभयराजे जगताप हे खास पुणे येथून या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय प्राध्यापक पवन बांदेकर सरांना करतो. श्री विजयजी सकपाळ यांचं स्वागत करण्याची विनंती सयाजी सकपाळ यांना करतोय की त्यांनी या किल्ल्यावरील सेवेची अखंडित परंपरा जपणारे आणि शिवराजेश्वर मंदिरात गेले अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत रुजू असणारे माननीय श्री श्रीरामजी सकपाळ यांचं स्वागत देखील करण्याची सयाजी सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी चालू एखादी परंपरा ठेवणे ही साधी गोष्ट नाहीये. 330 वर्षाची परंपरा चालू ठेवणं याच्यासाठी प्रचंड त्याग, प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत करावी लागते. ते आपण किल्ल्यावर येताना आपल्याला जाणवते. प्रत्येकाला कुठच्या दिव्यातून आपल्याला यावं लागते. आता तरी आरामदायी होड्या सगळ्या झालेल्या आहेत, जेटी बांधलेली आहे. म्हणजे 330 वर्षापूर्वी लोक कसे यायचे आणि कसं इथे शिवजयंती साजरी करायची. यानंतर एक छोटासा सत्कार आपण करत आहोत. हा सत्कार करण्याची विनंती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय सयाजी सकपाळ यांना करतोय. आपल्या मालवण तालुक्याचे पोलीस निरीक्षक माननीय कोल्हे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्याची विनंती सयाजी सकपाळ यांना करतोय. व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष मंगेशजी सावंत यांचा देखील आपण इथे सत्कार करत आहोत. आता ज्यांचं आगमन झालं ते वायुभटनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय भगवान लोडे यांचं देखील आपण इथे स्वागत, जिल्हा प्रभाकरजी सावंत यांचं देखील आपण इथे स्वागत करणार आहोत. हे स्वागत सकपाळ सर करतील. मंदिरात शिवाजी महाराजांच्या सेवेत जे तत्पर आहेत अशा व्यक्तींचा, त्याचबरोबर या रहिवाशांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणार आहोत. शिवराजेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री सयाजी सकपाळ सर यांचा आपण इथे एक सर्व सत्कार करणार आहोत. माननीय श्री सयाजी सकपाळ यांचा 10 मिनिटाचा वेळ दिलाय. या किल्ल्याबद्दल थोडंसं आणि राजांच्या मंदिराबद्दल थोडंसं सांगायचं. तसं आपल्या राजांबद्दल किंवा आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती. वेगवेगळी सांगायची अशी काही गरज नाही, पण थोडक्यात सांगायचं तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवप्रभूंची शिवलंका म्हणून ओळखला जाणारा आपला सिंधुदुर्ग किल्ला 350 वर्ष होत आलीत.
अरबी समुद्राच्या अजस्त्र लाटांची लढत, हिंदवी स्वराज्याच्या अभेद्य आरमाराची साक्ष देत सिंधुदुर्ग आजही अरबी समुद्रात ताठपणे उभा आहे. सर्वांना माहित आहे, सुरतेच्या हल्ल्यातलं धन वापरून राजाने किल्ल्याची उभारणी केली. 25 नोव्हेंबर 1664 ला किल्ल्याचा पायाभरणी समारंभ झाला आणि 29 मार्च 1667 साली किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. राजे वास्तुप्रवेशाला स्वतः हजर होते आणि या किल्ल्याच्या वास्तुप्रवेशाच्या वेळी हिरोजी इंदुलकर, जे या किल्ल्याचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर होते, त्यांनी खुद्द छत्रपतींच्या हाताचा आणि पायाचा ठसा या किल्ल्यावर उमटून, खुद्द छत्रपतींच्या हाताचा आणि पायाचा ठसा असणारा सिंधुदुर्ग हा एकमेव किल्ला. या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आपल्या भारत देशातला सगळ्यात मोठा जलदुर्ग आहे. 48 एकरचा परिसर आहे सिंधुदुर्गचा. 3.5 किलोमीटरची तळभिंत आहे, त्याला 27 बुरुज आहेत, 45 ठिकाणी दगडी जिने आहेत. आणि याच सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या देशातलं पहिलं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराजांनी उभारून घेतलं. आणि त्याच शिवराजेश्वर मंदिरात आपण शिवजयंती साजरी करण्यासाठी सगळे जमलो. एक गोष्ट खूप असं मनापासून सांगावी सारखी वाटते, खूप लोकांना माहित नाही. तर आता राजांची मंदिरं बांधली जातात. हे पहिलं मंदिर असलं की नंतरच्या काळात राजांची मंदिरं बांधली गेली, आता सध्या काही मंदिरं बांधली जातात. पण हे राजांचं शिवकालीन असं पहिलं मंदिर जे स्वतः त्यांच्या धाकट्या चिरंजीवांनी बांधून घेतलं. बरं, राजाराम महाराजांनी या मंदिराची उभारणी केल्यानंतर मंदिरात काही कामकाज सुरू केले, जसं की दर दिवशी सकाळी मंदिरात राजांच्या मूर्तीची पूजा अर्चा होईल, सकाळ संध्याकाळ मंदिरात नगारा वाजवून राजांना नौबत केली जाईल, दर सोमवारी रात्री राजांच्या पालखीची मिरवणूक निघेल आणि आपल्या हिंदू धर्मात येणारे जे प्रमुख 16 उत्सव आहे तो प्रत्येक उत्सव मंदिरात साजरा केला जातो. आणि आता हे सर्व करण्यासाठी राजाराम महाराजांनी 1695 साली किल्ल्यावरती 22 कुटुंबांची नेमणूक केली होती. त्या 22 कुटुंबांना सेवेकरी म्हटलं जातं आणि त्या सेवेकऱ्यांना किल्ल्यात राहण्यासाठी म्हणून किल्ल्यातली काही जागा इनाम स्वरूपात देण्यात आली होती. आता त्याच सेवेकऱ्यांच्या पिढ्या किल्ल्यात सध्या काम करतात, ज्याला सध्या ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली. आणि मी पालखीचा उल्लेख केला. दर सोमवारी रात्री मंदिरात राजांच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. माझ्या डॉक्टर माननीय अभयराजे जगताप यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या विचारांची ज्योत आपल्या व्याख्यानातून प्रज्वलित करायचं आहे आणि आमच्या सर्वांसमोर शिव अभ्यासाचा नवीन वारसा, नवीन वर्तमान आपल्या व्याख्यानातून द्यायचा आहे. मारलेल्या अंतःकरणाने मी आज या ठिकाणी उभा आहे. एक अशी वेळ आहे की अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यासाठी बोलावण्यात इथं जात असतो, पण आजचा माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे की जी आमची दर्या दौलत आहे, आपल्या स्वराज्याची जिला दर्या दौलत म्हणता येईल असा हा सिंधुदुर्ग सारखा किल्ला. आताच प्रास्ताविकामध्ये सांगितलं, आपले वांगेकरजींनी सांगितलं की भारतातला सगळ्यात मोठा जलदुर्ग असलेला हा किल्ला. आणि हा किल्ला आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा याच्यासाठी आहे की प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती रूपाने आणि त्यांच्या हाता आणि पायांच्या ठशांच्या रूपाने जणू काही 350 वर्षांपासून शिवरायांचं सुद्धा वास्तव्य आज तागायत या पवित्र क्षेत्री आहे. त्यामुळे हे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे.
शरणं भवभूतेश करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेशा ममरवल्लभ शिवशंकर सर्वात्मन नीलकंठ नमोस्तुते ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे ओम अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः ओम भवानी शंकर मृत्युंजय महारुद्र प्रमुख पंचायतम देवत्याभ्यो नमो नमः श्री शिवराजेश्वराय नमः श्री शिवराजेश्वराय नमः श्री शिवराजेश्वराय नमः मंत्रपुष्पं समर्पयामि।